राज्यात आज मध्यरात्रीपासून ट्रक, टेम्पो, कंटेनर आणि टँकरचा संप सुरू होतोय। पोलीस आणि वाहतूक विभागाकडून मोठ्या प्रमाणात ई चलान लावलं जातंय। या विरोधात या संपाची घोषणा केली आहे। वाहतूकदार संघटनेचे बाबा शिंदे यांनी ही माहिती दिली आहे आणि या संपामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। मुंबईतील शालेय बस संघटना मात्र संपातून बाहेर पडलेली आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। ई चलान विरोधात वाहतूकदार संघटनेची ही संपाची घोषणा। तर वाहतूकदार संघटना संपावर जाणारे मध्यरात्रीपासून राज्यात ट्रक, टेम्पो, कंटेनरचा संप असेल। ई चलान विरोधात वाहतूकदार संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईमध्ये 16 तारखेपासून उपोषण चालू होतं, परंतु दुर्दैवाने सरकारने याच्याबाबत कुठली गांभीर्याने दखल घेतली नाही। त्यामुळे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस मुंबईमधील सर्व महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर, बस वाहतूक या संबंधित आणि मुंबई वाहन बचाव समिती या सगळ्यांच्या मिळून एक मीटिंग घेण्यात आली आणि या मीटिंगमध्ये 2 तारखेपासून संपूर्ण वाहनं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला।